केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचं दिसतंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नाशकात कांदा निर्यात मूल्य हटवण्याच्या बाबतीत काहीतरी घोषणा करतील अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत शिवराज सिंग चौहान यांनी कोणतीही घोषणा न केल्यानं शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरल्याचं दिसतंय। गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्यावरील निर्यात मूल्य हे शून्य करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी मोठी अपेक्षा होती ती अपेक्षा आता फोल ठरल्याचंच दिसतंय। काल केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दौरा हा शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरलेला आहे। कारण कांद्याचं 40% निर्यात शुल्क होतं, आम्ही ते घटून 20% केलंय असं कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आलं। परंतु 40% एखादी समस्या तुम्हीच निर्माण करायची, ती समस्या अर्धवट सोडवायची आणि त्याची तुम्ही शेतकऱ्यांना सांगून कुठंतरी हे करायचं, ही दिशाभूल आहे। शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे। काल राज्याचे कृषी मंत्री, केंद्राचे कृषी मंत्री एकत्रित होते। सातत्याने कांद्याचे निर्यात शुल्क जे आहे 20% हे शून्य करण्याची मागणी दिल्लीतल्या अधिवेशनात असेल, राज्याच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनात असेल आम्ही मागणी केलेली होती। परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्याचं काम केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल केलेलं नाही। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।